मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 58व्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत पंचम खंड भाग दुसरा, भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना. यामधील भिक्खू आणि ब्राह्मण. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो. बघूया 58वा एपिसोड, भिक्खू आणि ब्राह्मण. भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच काय? म्हणजे भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहेत काय? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. आता भिक्खू आणि ब्राह्मण म्हणजे काय? भिक्खू म्हणजे काय हे आपण मागील एपिसोड मध्ये बघितलं आहे. जो बुद्धाचा अनुयायी आहे, ज्याने कुटुंबाचा त्याग केलेला आहे, जो भिक्षा मागून आपली उपजीविका करतो आणि जो बुद्धाच्या धम्माच्या दशशिलांचे पालन करतो आणि सोबतच समाजाला उपदेश करतो, समाजाला धम्म समजावून सांगतो, समाजाला मार्गदर्शन करतो, तो भिक्खू. आणि ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा. संस्कृत मध्ये ब्रह्म या शब्दाचा अर्थ सर्वोच्च सत्य किंवा अंतिम वास्तव किंवा परमेश्वर असा होतो. जो व्यक्ती ब्रह्म प्राप्त करतो म्हणजेच सर्वोच्च ज्ञान किंवा सत्य ज्ञान प्राप्त करतो किंवा शोधतो, त्याला ब्राह्मण म्हटले जाते. उपनिषदांनुसार जन्माने नव्हे तर ज्याच्याकडे ज्ञान, आचरण आणि आत्मज्ञान आहे तो ब्राह्मण मानला गेला आहे. यज्ञयाग आणि वेदांचे अध्ययन करणारा म्हणजे ब्राह्मण. प्राचीन वैदिक परंपरेत वेदांचा अभ्यास करणारा, अध्यापन करणारा म्हणजेच शिकवणारा आणि धार्मिक विधी, यज्ञ पार पाडणारा वर्ग किंवा व्यक्ती म्हणजे ब्राह्मण. भारतीय समाज व्यवस्थेत आणि वर्ण व्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांपैकी अध्यापन, ज्ञानदान आणि पौरोहित्य म्हणजेच धार्मिक विधी यांची जबाबदारी असलेल्या समाजाला किंवा जातीला ब्राह्मण असे संबोधले जाते. थोडक्यात ब्राह्मण म्हणजे पौरोहित्य म्हणजेच धार्मिक विधी करणारा मनुष्य किंवा करणारा समाज किंवा करणारी जात. आणि भिक्खू ब्राह्मण आहे का? म्हणजे भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहे का? तर नाही. ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही. म्हणजेच भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहेत का अशी चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही. ती सर्वत्र विखुरलेली आहे. जे काय साहित्य उपलब्ध आहे, जी काही पुस्तकं, धार्मिक ग्रंथ जे जुने उपलब्ध आहेत, त्यामध्ये ही माहिती विखुरलेली आहे. म्हणजे ब्राह्मण आणि भिक्खू यांच्यामध्ये काय भेद आहे, काय फरक आहे, ही माहिती विखुरलेली आहे. एका ठिकाणी कुठेही आलेली नाही. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यांमधील भेद सारांश रूपाने असे देता येतील. म्हणजे भिक्खू आणि ब्राह्मण यांमध्ये काय फरक आहे हे सारांश रूपाने असे सांगता येईल. ब्राह्मण हा पुरोहित असतो. ब्राह्मण हा पुरोहित असतो. पुरोहित म्हणजे काय? पुरोहित शब्दाचा अर्थ काय? बघूया. पुरोहित या शब्दाचा सोप्या भाषेत अर्थ धार्मिक विधी पार पाडणारा मुख्य व्यक्ती किंवा कुटुंबाचा
किंवा समाजाचा धार्मिक मार्गदर्शक असा होतो. पुरोहित हा शब्द संस्कृत मधील पुरस अधिक हित या दोन शब्दांपासून बनला आहे. पुरस म्हणजे पुढे किंवा समोर आणि हित म्हणजे हित पाहणारा. म्हणजेच पुरोहित म्हणजे जो नेहमी समाजाच्या किंवा यजमानाच्या पुढे राहून त्याचे हित पाहतो त्याला पुरोहित म्हणतात. प्राचीन काळात राजांच्या दरबारात पुरोहिताचे स्थान अत्यंत महत्वाचे असे. पुरोहित हा केवळ धार्मिक विधी करत नसे तर राजाला नीतिमत्ता, राजधर्म, शिक्षण आणि कठीण प्रसंगात योग्य सल्ला देण्याचे कामही करत असे. प्रत्येक घराण्याचा किंवा राजघराण्याचा एक निश्चित पुरोहित असे जो त्या घराण्यातील पिढ्यानपिढ्यांचे धार्मिक संस्कार पार पाडत असे. आजच्या काळात पुरोहित प्रामुख्याने खालील कामे करतात: पूजा व धार्मिक विधी, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, लग्न कार्य, नामकरण म्हणजेच बारसे आणि इतर सर्व प्रकारचे संस्कार ते आजचे पुरोहित पार पाडतात. मुहूर्त ठरवणे म्हणजेच शुभ कार्यासाठी योग्य वेळ किंवा मुहूर्त काढून देणे ही कामे आजच्या काळातील पुरोहित करतात. थोडक्यात पुरोहित म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मार्गदर्शन करणारा आणि यजमानाच्या कल्याणासाठी म्हणजेच हितासाठी प्रार्थना करणारा व्यक्ती म्हणजे पुरोहित. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. ब्राह्मण हा पुरोहित असतो म्हणजे तो धार्मिक विधी पार पाडतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक म्हणजे यांच्याशी संबंधित संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. आता यांच्याशी संबंधित संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. संस्कार म्हणजे काय बघूया. बघा, खाणीतून काढलेले सोने हे माती मिश्रित व ओबळ धोबळ असते. जी काही सोन्याची खाण असते त्या खाणीतून काढलेले सोने जे असते ते माती मिश्रित असते. त्यामध्ये माती मिश्रित असते, माती मिसळलेली असते आणि ओबळ धोबळ असते. त्याला अग्नीत तापवून ठोकून त्याचा सुंदर दागिना बनवता येतो. ही जी प्रक्रिया आहे यालाच संस्कार म्हणतात. दुसरं उदाहरण बघा. साध्या मातीवर प्रक्रिया करून तिला मळून आणि आकार देऊन पाण्याचा सुंदर घडा बनवणे म्हणजे मातीवर संस्कार करणे होय. त्याचप्रमाणे माणसाच्या मनावर आणि वर्तनावर चांगले विचार आणि सवयी रुजवून त्याला चांगला माणूस बनवण्याची प्रक्रिया म्हणजे संस्कार. संस्कार हे एका दिवसात होत नाहीत तर ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि हे संस्कार वेगवेगळ्या माध्यमातून जसे कुटुंब, घर, शाळा, परिसर, समाज यांमधून माणसाला मिळत असतात. या सगळ्या ठिकाणी माणसाला संस्कार मिळत असतात. मुलाला म्हणा किंवा माणसाला म्हणा संस्कार मिळत असतात. थोडक्यात सांगायचे तर वाईट गुणांचे किंवा वाईट सवयींचे उच्चाटन करून म्हणजे ते घालवून ते नष्ट करून मनात चांगले विचार, आचरण, दया आणि नीतिमत्ता रुजवणे म्हणजे संस्कार होय. हिंदू धर्मात गर्भधारणेपासून तर मृत्यूपर्यंत एकूण 16 संस्कार मानले जातात. असे जन्म, विवाह आणि मृत्यू यांच्या अनुषंगिक म्हणजेच यांच्याशी संबंधित संस्कार करणे हे पुरोहिताचे मुख्य कार्य होय. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते. जन्मजात म्हणजे जन्मतःच ज्यावेळेस बाळ जन्माला येते तेव्हा त्या बाळासोबत पाप
चिटकून येते. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनांमुळे त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे संस्कार आवश्यक ठरले. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते. ज्यावेळेस बाळ जन्माला येते त्यावेळेस त्या बाळासोबत त्याला चिकटून पाप आलेले असते. आता पाप म्हणजे काय? पाप या संकल्पनेचा सोप्या भाषेत अर्थ अनैतिक, असामाजिक किंवा नैतिक नियमांचे उल्लंघन करणारे कृत्य असा होतो. म्हणजे जे समाजाने अनैतिक ठरवलेलं आहे, जे असामाजिक ठरवलेलं आहे, असे कृत्य करणे म्हणजे पाप. संत तुकाराम महाराजांनी पापाची अत्यंत सोपी आणि व्यावहारिक व्याख्या केली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. म्हणजे परोपकार करणे हे पुण्य, लोकांवर उपकार करणे हे पुण्यकर्म, आणि लोकांना त्रास देणे, पीडा देणे म्हणजे पाप. अशी अगदी सोपी व्याख्या संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे. म्हणजेच इतरांना मदत करणे किंवा त्यांचे भले करणे हे पुण्य, आणि दुसऱ्याला त्रास, दुःख किंवा वेदना देणे हे पाप होय. पापाचे विविध प्रकार आहेत. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिक पाप म्हणजे शरीराने केलेले पाप. कायिक म्हणजे कायाने केलेले पाप, शरीराने केलेले पाप. प्रत्यक्ष कृतीतून दुसऱ्याला इजा पोहोचवणे, आपल्या कृतीतून दुसऱ्याला इजा पोहोचवणे, दुसऱ्याला त्रास देणे, त्याला पीडा देणे, हिंसा करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे हे कायिक पापांची उदाहरणे आहेत. आता वाचिक पाप म्हणजे वाचेने म्हणजेच वाणीने केलेले पाप. शब्दांद्वारे, आपल्या शब्दांद्वारे दुसऱ्याचे मन दुखवणे, खोटे बोलणे, लोकांची निंदा करणे, शिवीगाळ करणे किंवा कपटपूर्वक बोलणे, कपटाने बोलणे ही वाचिक पापाची उदाहरणे आहेत. आणि तिसरे आहे मानसिक पाप. मानसिक पाप म्हणजे विचारांनी केलेले पाप. म्हणजे दुसऱ्याला आपण शरीराने इजा न पोहोचवता मनाने केलेले पाप, विचाराने केलेले पाप. मनात वाईट विचार आणणे, कोणाबद्दल द्वेष बाळगणे, इतरांचे वाईट चिंतत बसणे, दुसऱ्याचं वाईट हो असं चिंतत बसणे, असा विचार मनात करणे आणि लोभ धरणे ही मानसिक पापाची उदाहरणे आहेत. समाजाने ठरवून दिलेल्या नीतिमत्तेच्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे पाप. थोडक्यात सांगायचे तर ज्या कृत्यामुळे स्वतःचा विवेक दुखावला जातो, आपला स्वतःचा विवेक म्हणजे विवेक बुद्धी दुखवली जाते, दुसऱ्याला त्रास होतो आणि समाजात अशांती पसरते, ते सर्व कृत्य म्हणजे पाप होय. असे पाप माणसाला जन्मजात चिकटलेले असते. म्हणजे जन्मताच बाळासोबत पाप चिकटून आलेले असते आणि त्याचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. जे पाप माणसाच्या सोबत जन्मताच चिकटून आलेले असते त्या पापाचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. प्रक्षालन करणे, आणि तेही कसं? विधीपूर्वक. आता विधीपूर्वक म्हणजे काय? विधीपूर्वक म्हणजे कोणतेही काम किंवा विधी, शास्त्र, नियम आणि योग्य प्रक्रियेनुसार मनापासून व नीटनेटकेपणाने करणे. म्हणजेच शास्त्र आणि परंपरेनुसार योग्य त्या नियमांचे, पद्धतींचे आणि क्रमाचे पालन करून केलेले असा होतो, म्हणजे विधीपूर्वक. आणि प्रक्षालन हा संस्कृत शब्द असून त्याचा सोप्या भाषेत अर्थ आहे धुवून टाकणे, स्वच्छ धुणे, धुवून साफ करणे किंवा शुद्ध करणे. म्हणजे विशिष्ट विधीने ते मनुष्याला चिकटून आलेले पाप हे स्वच्छ करणे आवश्यक आहे,
धुवून टाकणे आवश्यक आहे, ते शुद्ध करणे आवश्यक आहे. या कल्पनांमुळे, अशा ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांमुळे, त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले. आता ईश्वर काय आणि आत्मा काय? ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे. ईश्वर म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर ईश्वर म्हणजे या संपूर्ण विश्वाला चालवणारी आणि सांभाळणारी एक अदृश्य सर्वशक्तिमान शक्ती म्हणजे ईश्वर. आणि आत्मा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या शरीराच्या आत असलेला जिवंतपणा, जाणीव किंवा जीवनशक्ती म्हणजे आत्मा. शरीर हे एका गाडीसारखे असेल तर आत्मा त्या गाडीला चालवणारा ड्रायव्हर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा तिचे हात, पाय, डोळे, कान सगळे अवयव शरीरावरच असतात. माणसाच्या मृत्यूनंतर शरीरावरचे सर्व अवयव जसेच्या तसे असतात, पण तरीही मृत व्यक्ती बोलू शकत नाही किंवा हलू शकत नाही. कारण काय? कारण शरीराला चालवणारी ती अदृश्य शक्ती शरीरातून निघून गेलेली असते आणि तीच शक्ती म्हणजे आत्मा असे समजले जाते. हिंदू धर्मातील भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आत्मा अमर आहे. आत्मा कधीही मरत नाही. जसे आपण जुने कपडे बदलून नवीन कपडे घालतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. तो डोळ्यांनी दिसत नाही, हाताने पकडता येत नाही, आगीत जळत नाही आणि पाण्यात भिजत नाही. काही संतांच्या मते आपल्या मनात असणारा विवेक, शांतता, आनंद आणि मी आहे ही जाणीव म्हणजेच आत्मा. थोडक्यात सांगायचे तर ज्याच्या असण्याने शरीर जिवंत असते ती चैतन्यमयी शक्ती म्हणजे आत्मा. परंतु भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मान्य केलेले नाही. भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे. ते नंतर पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. अशा ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले. कोणते संस्कार? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मात एकूण 16 संस्कार मानले जातात. हे संस्कार आवश्यक आहेत आणि या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. म्हणजे हे संस्कार विधीपूर्वक करण्यासाठी, शास्त्राच्या पद्धतीने करण्यासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. उलट पक्षी, त्याच्या उलट भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यांवर विश्वास ठेवीत नाही. भगवान बुद्धांचा धम्म मानणारा भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यांवर विश्वास ठेवीत नाही. यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो. भिक्खू हा बनावा लागतो. ब्राह्मण कसा ब्राह्मण होतो? तर ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तर तो ब्राह्मण, तो जन्माने ब्राह्मण होतो. परंतु भिक्खू हा बनावा लागतो. भिक्खू हा बनावा लागतो. भिक्खूच्या घरी भिक्खू जन्माला येत नाही. ब्राह्मणाला जात असते, ब्राह्मण हीच त्याची जात असते. भिक्खूला जात नसते. कारण एकदा भिक्खू बनला की त्याची जात मागे पडते, त्याला जात उरत नाही. ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो. म्हणजे तो जन्मल्यापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत तो ब्राह्मणच राहतो. आणि त्याच्या घरात जन्मलेलं बाळ हे सुद्धा जन्मापासून मृत्यूपर्यंत ब्राह्मणच राहते. त्याच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या येणारे जे सर्व लोक आहेत ते सर्व ब्राह्मणच राहतात. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. त्या म्हणजे ब्राह्मणाने कोणताही गुन्हा केला, कोणतेही पाप केले तरी त्याचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. ते त्याच्याकडून हिसकावले जात नाही. परंतु
भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू एकदा भिक्खू झाला की तो त्याच्या मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा बनविला जातो. भिक्खू हा कोणाच्या घरात जन्माला येत नाही. एखाद्या कुटुंबात वंश परंपरेने भिक्खू जन्माला येत नाही, तर भिक्खू हा बनविला जातो. म्हणून जर त्याचे वर्तन म्हणजे भिक्खूचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. एखादा भिक्खू आहे पण तो त्याचे जे कृत्य आहे, त्याचे वर्तन, त्याची वागणूक जर भिक्खूपणाला शोभेल असं नसेल, म्हणजेच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या दशशिलाचे तो पालन करीत नसेल, धम्माचे पालन करीत नसेल, तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. भिक्खू संघ त्याचे भिक्खुत्व हिरावून घेऊ शकतो. ब्राह्मण व्हायला म्हणजे ब्राह्मण होण्यासाठी मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. ब्राह्मण होण्यासाठी अशा मानसिक आणि नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. मानसिक शिक्षण म्हणजे मनाचे शिक्षण आणि नैतिक शिक्षण. नैतिक म्हणजे काय? तर नैतिक म्हणजे समाज, संस्कृती किंवा व्यक्तीद्वारे ठरवले गेलेले योग्य आणि अयोग्य किंवा चांगले आणि वाईट यांमधील फरक दर्शवणारे नियम, मूल्य आणि वर्तन म्हणजे नैतिक. साध्या शब्दात सांगायचे तर जे आचरण म्हणजेच वागणूक समाज आणि मानवतेच्या हिताची असते त्याला नैतिक म्हटले जाते. नैतिकता ही केवळ कायदे पाळण्यापुरती मर्यादित नसून फक्त कायदे पाळण्यापुरती ती मर्यादित नाही, तर जेव्हा कोणी पाहत नसेल तेव्हाही योग्य काय आहे ते निवडणे म्हणजे खरे नैतिक वर्तन होय. माणूस हा चार चौघात चांगला वागतो, त्याचे चार चौघातली वर्तणूक चांगली असते, कारण कोणी आपल्याला वाईट म्हणू नये म्हणून चार चौघात समाजात लोकांसमोर माणूस चांगला वागतो. परंतु जेव्हा कुणी आपल्याकडे पाहत नसेल, जेव्हा आपण एकटे असू, एकांतात असू, तेव्हा सुद्धा जे योग्य आहे ते निवडणे म्हणजे खरे नैतिक वर्तन होय. अशा नैतिक शिक्षणाची ब्राह्मण व्हायला आवश्यकता नाही. याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की म्हणजेच ब्राह्मणाकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. जे धार्मिक विधी पार पाडले जातात त्या विधींची त्याला माहिती असावी. त्याला ते मंत्र उच्चार वगैरे आले पाहिजेत. विधीचा क्रम त्याला माहित असणे आवश्यक आहे. भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. ब्राह्मण याला मानसिक आणि नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. त्याच्याकडून केवळ एवढी अपेक्षा केली जाते की त्याला फक्त त्याच्या धार्मिक विधीचे ज्ञान असले पाहिजे, त्याला मंत्रोच्चार आले पाहिजेत, त्याला विधींचा क्रम समजला पाहिजे. भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. ब्राह्मणाच्या अगदी उलट भिक्खूची परिस्थिती आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. भिक्खूला मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याला रक्तासारखे आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. जसे आपण रक्ताशिवाय जगू शकत नाही, आपल्याला जीवन जगण्यासाठी रक्ताची आवश्यकता आहे, तसेच भिक्खूला भिक्खू बनून राहण्यासाठी मानसिक आणि नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे. अगदी रक्तासारखी आवश्यकता आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमवण्याची सवलत आहे. मालमत्ता, धन दौलत, संपत्ती जेवढी वाटेल तेवढी जमा करण्याची ब्राह्मणाला सवलत आहे. त्याला ती जमा करण्याची मुभा आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. भिक्खू हा केवळ भिक्षेवर आपली उपजीविका चालवतो. त्याला धनसंचय करता येत नाही, त्याला संपत्ती गोळा करता येत नाही.
हा दोहोंमधील भेद म्हणजे या दोघांमधील हा जो भेद आहे संपत्ती जमा करण्याचा, हा भेद लहान सहान नाही. हा जो फरक आहे हा लहान नाही, हा खूप मोठा फरक आहे. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते. माणसाजवळ असलेली जी मालमत्ता आहे, जी संपत्ती आहे, ही त्या माणसाचे आचार विचार नियंत्रित करते. त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीनुसार त्याचे आचार विचार बनतात, त्याचे तसे विचार बनतात आणि त्यानुसार तो आचरण करतो. ती आचार विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणजे संपत्ती ही माणसाच्या आचारात आणि विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण जर परिवर्तन झाले तर त्याला संपत्ती गोळा करण्याचा अधिकार राहणार नाही. समजा असं परिवर्तन झालं समाजात की ब्राह्मणाला संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नवीन नियमानुसार नाही, असं जर परिवर्तन झालं तर काय होईल? ब्राह्मणाला संपत्ती गोळा करता येणार नाही, त्याला धनसंचय करता येणार नाही. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाला घाबरतात, परिवर्तनाला ते नकार देतात आणि परिवर्तनाच्या ते नेहमी विरोधात असतात. कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत म्हणजे ब्राह्मणांच्या बाबतीत अधिकार आणि संपत्तीचा नाश ठरतो. त्याच्या जवळच्या संपत्तीचा नाश ठरतो परिवर्तन म्हणजे. म्हणून परिवर्तन त्यांना नको असते. भिक्खू हा संपत्ती रहित असल्याने म्हणजे त्याच्याजवळ संपत्तीच नसल्यामुळे तो मानसिक आणि नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो. त्याला कोणत्या प्रकारची हाव नसते, लोभ नसते, कारण त्याला धनसंचय करता येत नाही. त्यामुळे भिक्खू हा मानसिक आणि नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सच्शील यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. प्रामाणिकपणा आणि सच्शील. प्रामाणिकपणा म्हणजे काय? प्रामाणिकपणा म्हणजे प्रत्येक परिस्थितीत सत्य बोलणे. कुठलीही परिस्थिती असो, कितीही बिकट परिस्थिती असो, मानेवर कोणी तलवार जरी ठेवली तरी सत्य बोलणे, सचोटीने वागणे आणि कोणाचीही फसवणूक न करणे. साध्या शब्दात सांगायचे तर मनात एक आणि ओठांवर दुसरे न ठेवता आपले विचार, बोलणे आणि कृती या तिन्हीमध्ये पारदर्शकता असणे म्हणजे प्रामाणिकपणा होय. असा प्रामाणिकपणा आणि सच्शील. सच्शील म्हणजे काय? सच्शील हा शब्द सत आणि शील या दोन शब्दांपासून बनला आहे. सत म्हणजे चांगले किंवा सत्य आणि शील म्हणजे चारित्र्य किंवा चांगले वर्तन. सत्शील म्हणजे उत्तम चारित्र्य, चांगला स्वभाव आणि सद्गुणी आचरण असलेला माणूस म्हणजे सत्शील. त्याचा प्रामाणिकपणा आणि सत्शील यांच्या आड त्याचा स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. कारण धनसंचय करायचाच नाही, मग स्वार्थ कशाचा? त्याला स्वार्थ राहणारच नाही आणि त्याला त्याची उपजीविका भिक्षा मागून करायची आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत म्हणजे भिक्खूच्या बाबतीत प्रामाणिकपणा आणि सच्शील यांच्या आड स्वार्थी हेतू येऊ शकत नाही. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. ब्राह्मण ही हिंदू धर्मातील एक जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. प्रत्येक कुटुंबातला ब्राह्मण किंवा एकाच कुटुंबातील वेगवेगळे जे ब्राह्मण आहेत की ते म्हणजे ते स्वतंत्र व्यक्ती आहेत. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. ब्राह्मण हा कुठल्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी बांधलेला नाही आणि आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा आहे. आपले नियमन म्हणजे स्वतःचे नियमन तो स्वतःच करणारा आहे. नियमन करणे म्हणजे काय? नियमन करणे म्हणजे स्वतःवर किंवा एखाद्या प्रक्रियेवर, संस्थेवर किंवा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून ती
ठरलेल्या नियमांप्रमाणे म्हणजे परिस्थितीत ठरलेल्या नियमांप्रमाणे ठरलेल्या नियमांनुसार किंवा शिस्तीत चालवणे म्हणजे नियमन. सोप्या भाषेत सांगायचे तर गोंधळ टाळण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी बनवलेली चौकट म्हणजे नियमन. असे तो स्वतःचे नियमन स्वतःच करणारा आहे. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात. तो आपल्या जातीशी बांधलेला असतो, पण ज्या सामान्य हितसंबंधांनी तो बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात, भौतिक स्वरूपाची असतात. भौतिक म्हणजे काय? जे आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना जाणवते. पंच ज्ञानेंद्रिय कोणते आहेत? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत. जी आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना जाणवते किंवा अनुभवता येते. म्हणजे डोळ्यांनी दिसते, कानाने ऐकू येते, नाकाने ज्याचा आपण वास घेऊ शकतो, जिभेने ज्याची चव घेऊ शकतो किंवा त्वचेच्या स्पर्शाने ज्याला आपण जाणवू शकतो म्हणजेच अनुभवता येते, ते सर्व भौतिक असते. उदाहरणार्थ दगड, पाणी, जमीन, इमारती, हवा, संपत्ती इत्यादी. उलट पक्षी म्हणजे याच्या उलट भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. भिक्खू हा एकटा नसतो, तो भिक्खू संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकत नाही. भिक्खू हा मनाने स्वतःच भिक्खू बनू शकत नाही. भिक्खू संघ त्याला भिक्खू बनवते. तो भिक्खू संघाशिवाय भिक्खू असू शकत नाही. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसाठी करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. म्हणजे भिक्खूंचे नियम संघ बनवितो, तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. आता आध्यात्मिक म्हणजे काय? संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. आध्यात्मिक म्हणजे आपल्या आत असणारे अदृश्य जग, आपल्या शरीराच्या आत असणारे अदृश्य जग. उदाहरणार्थ विचार, भावना, आत्मिक शांती आणि नीतिमूल्य. आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्याशी, मनाशी, आत्मज्ञानाशी संबंधित असलेली गोष्ट. आणि भौतिक म्हणजे काय? आपल्या डोळ्यांना दिसणारे आणि इंद्रियांना जाणवणारे बाह्य जग, म्हणजे आपल्या स्वतःच्या बाहेरचे जग. उदाहरणार्थ वस्तू किंवा सुख सुविधा, या म्हणजे भौतिक. ब्राह्मणाचे त्याच्या जातीशी असलेले हितसंबंध हे भौतिक स्वरूपाचे असतात. आणि याच्या उलट भिक्खू संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे, जी स्वतःच्या आतमधील विचार करते. स्वतःचं मन, भावना, विचार यांचा विचार करणारी ही एक संघटना आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.